जेवढे आले तेवढे ठीक आहे. गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहे ते फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट्स. ओके, लास्ट लेक्चरला आपण एक्सटिंग्विशर पाहिला, एक्सटिंग्विशर बद्दल माहिती घेतली, कशाला एक्सटिंग्विशर म्हणतात. तो मोठा पॉइंट आहे ना, मोठा टॉपिक होता तो. एक्सटिंग्विशर काय असतो, कसा यूज केला जातो, हे सगळं आपण त्यात पाहिलं. आज आपण बघणार आहे ते म्हणजे फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट्स. फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट. आपण हे आधी पण डिस्कस केलेत, आता पण आपण डिस्कस करतोय. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी थोडस लक्ष देऊन बघा. फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट म्हणजे काय? जर स्मॉल फायर असेल, स्मॉल फायर, अतिशय लहान फायर आहे, छोटीशी फायर आहे, त्या फायरला आपल्याला लगेच विझवायचंय, म्हणजे तिला मोठं होऊन द्यायचं नाही आपल्याला. बरोबर? फायर असेल, बानो सगळ्यांना म्यूट करतोय. ठीक आहे. कोणतीही फायर असेल, कोणतीही फायर असू द्या, इट स्टार्टिंग विथ सम स्मॉल एरिया, म्हणजे स्मॉल आधी छोटी फायर लागते परत मोठी होते. बरोबर? जर आपण छोटी फायर जागेवर एक्सटिंग्विश केली तर आपल्याला मोठ्या फायरचा धोका टळतो. बरोबर? आणि हे जे इक्विपमेंट वापरणार आहे आज आपण, हे सगळे सुरुवातीच्या फायर साठी वापरायचे. फक्त कुठल्या? जी फायर आपल्याला लगेच विझवता येते, छोट्या फायर साठी. इट इज ए फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट. फर्स्ट एड म्हणजे पहिलं, प्रथमोपचार म्हणतो आपण. फर्स्ट एडला काय म्हणतो? प्रथमोपचार. म्हणजे सुरुवातीला जेव्हा एखादी छोटीशी आग लागेल तेव्हा आपण त्याला काय करायचंय? विझवायचंय. उदाहरणार्थ पेट्रोल पंपावरती गाडीला आग लागली, लहान आग आहे बाळा, पेट्रोल पंप आहे ज्याच्यावर गाडीला आग लागली, गाडीला फक्त गाडीच्या टाकीला आग लागली, छोटी आग आहे. ही आग जर आपण विझवली तर आपला मोठा धोका टळू शकतो, कारण की ती जर आग वाढत वाढत गेली तर पूर्ण पेट्रोल पंपाला आग लागू शकते. बरोबर आहे? तर ही आपल्याला एक्सटिंग्विश करायची आहे आणि याच्यासाठी काही इक्विपमेंट वापरले जातात, ते इक्विपमेंट आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचे आयएसओ नंबर लक्षात ठेवायचे आहेत बाळांनो तुम्ही. त्याचे काय करायचे? आयएसओ नंबर लक्षात ठेवायचे. तर पहिलं फर्स्ट एड फायर फायटिंग डिव्हाइस आहे, त्याला म्हणतात फायर बकेट. पहिलं फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट आहे फायर बकेट. व्हॉट इज मीन बाय फायर बकेट? इट इज ए बकेट, रेड कलर्ड बकेट, म्हणजे बादली सारखं असतं बघा हे असं. Okay. This is our first equipment which is called as fire bucket. It is always red colored. याचा कलर कसा असतो? कायम रेड कलर असतो. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, याचा जो बॉटम आहे बाळा हा कधी प्लेन नसतो. याचा बॉटम कधीही प्लेन नसतो, लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. द बॉटम ऑफ ए बकेट इज ऑलवेज राऊंड शेप. कसा शेप असतो त्याचा? राऊंड शेप असतो, असा असतो असा. म्हणजे ही बकेट आपण खाली जमिनीवर ठेवू शकत नाही. जमिनीवर ठेवू शकत नाही कारण याचा बेस आहे तो राऊंड असतो. आता तुम्ही म्हणाल सर राऊंड का असतो? तर जेव्हा आपण याच्यातून पाणी थ्रो करतो, वॉटर किंवा सँड काय असेल ते जे थ्रो करतो, तेव्हा जर हा गोल चपटा असेल तर इथं पाणी राहतं. पण हा जो गोल आहे तर सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे काय होतं? सगळं पाणी बाहेर फेकलं जातं.
सगळंच्या सगळं पाणी काय होतं, बाहेर फेकलं जातं, आत काहीच राहत नाही. म्हणून याचा जो बेस आहे तो कायम राऊंड असतो, त्यामुळे ते कायम अडकवलेली असते. इट इज ऑलवेज सस्पेंडेड टाईप. ही कायम अडकवलेली असते बघा. तुम्ही पेट्रोल पंपावर बघितलंय का नाही, लाल कलरची बादली असती बघा, ज्याच्यात वाळू असती, बरोबर, ती अडकवलेली असते, ठेवलेली नसते कुठं जागेवर कधी, बरोबर. आता याच्या एका बाजूला एक हँडल असतो. याच्या बाजूला एक हँडल असतो. हँडल कशासाठी, तर आपल्याला याचा बेस आहे का नाही, हा खाली गोल आहे, हा खाली काय आहे, गोल आहे, बरोबर. आणि माझ्याकडे पकडायला वरती एक हँडल आहे, आणि नुसतं मी एका हाताने पाणी मारू शकतो का, नाही मारू शकत. तर मला पाणी मारताना दोन्हीकडे पकडायचं आहे आणि असं मारायचं आहे पाणी, बरोबर. मग त्यामुळे इथे एक हँडल आहे, म्हणजे आपण पकडताना त्याला असं पकडणार आणि असं मारून देणार, बरोबर आहे. तर याचं सगळ्यात महत्वाचा यूज आहे, याच्यामध्ये एक तर वॉटर असतं किंवा ड्राय सँड असते. वॉटर असते किंवा ड्राय सँड असते. ड्राय सँड म्हणजे कोरडी वाळू. ओली वाळू भरून चालणार नाही आपल्याला, कारण की ओली वाळू ह्याच्यात चिटकणार, ती बाहेर जाणार नाही. म्हणजे इथं आपल्याला काय पाहिजे, ड्राय सँड पाहिजे किंवा वॉटर पाहिजे. अँड दिस इक्विपमेंट इज युजफुल फॉर, म्हणजे हे इक्विपमेंट युजफुल आहे कशासाठी, युजफुल आहे फॉर ओनली स्मॉल फायर्स, छोट्या छोट्या फायर्स आहेत त्याच्यासाठी हा उपयोग होतो. याच्याबद्दल काही शंका आहे का, काही शंका असेल तर विचारा. याचा कोड असतो IS, याचा IS कोड लिहून घ्यायचा आहे सर्वांनी. याचा IS कोड आहे 2546. बकेटचा IS कोड आहे बाळांनो किती, तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यावर विचारू शकतात की व्हॉट इज द IS कोड फॉर द फायर बकेट, बरोबर. तर त्याचा IS कोड आहे 2546. दिस इज द IS कोड, इंटरनॅशनल स्टँडर्ड कोड, किंवा इंटरनॅशनल नो, इंडियन स्टँडर्ड कोड, त्याला म्हणतात इंडियन स्टँडर्ड कोड आहे त्याचा 2546. बकेटच्या बद्दल काय काय सांगू शकतो आपण. द फायर बकेट इज ए फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट. फायर बकेट काय आहे, फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट आहे. त्याची ही डायग्रॅम काढली तर फार छान. फायर बकेट याच्यामध्ये काय असतं, तर एकतर ड्राय सँड असते किंवा काय असतं, वॉटर असतं. ही ऑलवेज सस्पेंडेड, कायम अशी लटकवलेली असते, कारण द बॉटम इज राऊंड शेप्ड बॉटम, बॉटम आहे तो प्लेन नसतो, म्हणजे ती ठेवू शकत नाही आपण एका जागेवर, नाही तर ती अशी लुडकून पडेल खाली, बरोबर आहे. त्याला एक खाली हँडल असतो, वरती एक मोठा हँडल असतो, जेणेकरून आपण त्याला पिकअप करतो, असं पकडतो आणि जोरात मारून देतो. हा राऊंड शेप बॉटम करण्याचा मीनिंग काय, तर सगळीच्या सगळं पाणी, सगळीच्या सगळी सँड जास्तीत जास्त लांब टाकता यावी. जास्तीत जास्त काय करावी लागते, लांब टाकता येते. एक सेकंड, फोन आलाय. हॅलो, हा बोला. हा, मी लेक्चर मध्ये आहे सर. एक काम करा की तुम्हीच माहिती द्या की, तुम्हीच सांगा त्यांना. एक्सलन्स आहे अकॅडमी, आणि एक्सलन्स अकॅडमी मध्ये तुम्ही 11वीला ऍडमिशन घ्या म्हणून सांगा त्यांना. सांगा प्रोसिजर. फी जर विचारली तर 20,000 आहे काहीतरी 11वीला, आणि 12वीला 30,000, आणि त्यात काहीतरी कन्सेशन देतील ते. विद्यार्थ्यांना सांगितले का, मुलगी आली आहे का, बर बर, चाल,
बर बर चालेल. तर त्यांचं नाव वगैरे लिहून घ्या, नंबर वगैरे घ्या आणि मी सांगतो सरांना फोन करून, थोरात सरांना. सॉरी. तर दिस इज हँडल अँड दिस इज बिग हँडल. आता हे पकडतोय आपण आणि काय करतोय, त्याला थ्रो करतोय. दिस इज ऑल अबाउट फायर बकेट. त्याचा आयएस कोड काय आहे बा? 2546. सगळ्यांचे आयएस कोड देणार आहे मी आज. ठीक आहे. मागच्या जुन्या विद्यार्थ्यांना हे दिले नव्हते मी, आठवतंय ना किशोर? किशोर आवाज येतोय का बाळा? हो. ठीक आहे, हे लिहून घ्यायचंय सर्वांनी. ओके, नेक्स्ट. सेकंड, डायग्राम काढली असेल तुम्ही. सेकंड, फायर ब्लँकेट. सेकंड नंबर आहे फायर ब्लँकेट. आता फायर ब्लँकेट कशाला म्हणायचं? तर फायर ब्लँकेट म्हणजे तुम्हाला माहित आहे सर्वांना, ब्लँकेट म्हणजे काय असतं. तर एक आपण अंगावर कसं ब्लँकेट घेतो तसं. तर हे आहे ते, हे थोडस थिन फायबरनी वापरलेलं असतं, ग्लास फायबरनी तयार केलेलं असतं. पहिला मुद्दा, जनरल इट इज मेड बाय ग्लास फायबर. भरपूर प्रकारचे ब्लँकेट्स आहेत, पण त्यातलं जनरली जे वापरलं जातं ते ग्लास फायबरनी तयार केलेलं असतं. कशाने तयार केलेलं असतं? ग्लास फायबरनी. ओके, हे फायर ब्लँकेट आहे जे सहजासहजी आग पकडत नाही. पहिला मुद्दा. आता समजा एखादी छोटीशी आग लागली, बरोबर, घरामध्ये सुद्धा आतून छोटीशी आग लागल्यानंतर काय करतो, त्याच्यावर एक कापड टाकतो, त्याच्यावर असे पाया पडतो, बरोबर आहे का नाही? त्यामुळे ती आग विझते. मग हे फायर ब्लँकेट आहे, हे छोट्याशा आगीसाठी वापरलं जातं. दिस इज फॉर ओनली अ स्मॉल फायर. ठीक आहे. सहसा कशाचं असतं ते? ग्लास फायबरनं बनवलेलं असतं. ओके, आता ब्लँकेट काय असतं त्याची डायग्राम काढण्यात काय पॉइंट नाही, पण त्याचा आयएस कोड मात्र माहित पाहिजे सगळ्यांना. आयएस कोड, त्याचा आयएस कोड माहित पाहिजे सर्वांना. त्याचा आयएस कोड आहे 15381. त्याचा आयएस कोड आहे 15381. सेकंड काय बाळा? फायर ब्लँकेट. ब्लँकेट कळतं का तुम्हाला सर्वांना? अतुल, ब्लँकेट समजलं का? आपण अंगावर कसं घेतो त्या प्रकारचं ब्लँकेट. काय करायचं, ते फक्त ग्लास फायबरनं बनलेलं असतं, म्हणजे जरा हार्ड बनलेलं असतं. ते काय करायचं, समजा एखाद्या ठिकाणी आग लागली, तिथं नेऊन टाकलं ना तर ते विझती आग. कुठली मेथड घडते इथं? तर स्मूदरिंग घडते. स्मूदरिंग. कुठल्या मेथडनं आग विझणार बाळा? स्मूदरिंग मेथडनं आग विझणार, बरोबर आहे का? जेव्हा काय करतो आपण, ब्लँकेट त्याच्यावर टाकतो, तेव्हा ऑक्सिजन वरचा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आपला फायर ट्रायंगल आठवतोय ना सगळ्यांना? बरोबर. एका साईडला ऑक्सिजन होता, एका साईडला फ्युएल होतं आणि एका साईडला टेम्परेचर होतं. कूलिंगला आपण टेम्परेचर कट करतो, स्टार्वेशनला फ्युएल कट करतो, आणि O2 कधी, ऑक्सिजन कधी कट करतो? जेव्हा स्मूदरिंग करेल. मग आता जेव्हा मी ब्लँकेट टाकेन त्याच्यावर, तेव्हा काय होणार बाळा? साहजिकच तो विझणार, ती आग विझणार, बरोबर आहे. तर सेकंड झालं फायर ब्लँकेट. फायर ब्लँकेट कळलं का? होय. सोपं आहे किशोर, फायर ब्लँकेट. थर्ड, तिसरं, फायर बिटर. फायर बिटर, BEATER, फायर बिटर. बिटर, बिट म्हणजे काय बाळा? मारणे, झोडपणे, बरोबर. एखादी छोटी आग आहे,
ती विझवण्यासाठी आपल्याला हा फायर बीटर वापरतात. फार कमी ठिकाणी वापरला जाणारा प्रकार आहे हा, पण वापरला जातो. ओके, तो कसा असतो फायर बीटर बघा, त्याला एक अशी काठी असते पाठीमाग, त्याला असा फ्लॅप असतो पुढं, माग हा हँडेल आहे मोठाच्या मोठा, हँडेल म्हणा किंवा काठी म्हणा, काही म्हणू शकतो. आता काय झालं, समजा एखाद्या ठिकाणी अशी छोटीशी आग लागली, अशी छोटीशी आग लागली, छोटीशी आग आहे बरोबर. मी काय करणार, ह्याला असं पकडणार आणि त्या आगेवर असं असं मारणार त्याला, बरोबर. या फ्लॅपनं काय करणार, त्याला दडपणार, बरोबर आहे का नाही. त्यामुळे ती आग काय होणार, विझणार. बाळांनो, हे लहान फायर साठी, अतिशय लहान. मोठी बिल्डिंग आग लागली आणि तू फायर बिटर घेऊन गेलाय, चालेल का? नाही चालणार. हे कशासाठी असतं, एकदम स्मॉल, एकदम लहान ज्या फायर्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे युजफुल आहे. मेटल मध्ये असते काय सर? हा, काय काय मेटल मध्ये असते काय? नाही नाही, हा जो फ्लॅप आहे ना पुढचा, हा याचा असतो, ग्लास फायबरच्या मटेरियलचा असतो. म्हणजे जसं आपलं कापड असतं ना, रबर असतो बघा आपला, रबरचा फ्लॅप असतो बघ, त्या टाईप असतो. फक्त जरा हेवी मटेरियल असतं आणि हे नॉन फ्लेमेबल मटेरियल, नॉन म्हणजे पटकन आग पकडत नाही असलं मटेरियल असतं. आता याच्यात पण मारण्याची प्रोसेस सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण त्याला असं मारतो आणि जर जोरात वर उचललं तर ते चुकीचं आहे बा. नाहीतर लोकांना सवय असते बिटर घ्यायचा आणि असा मारायचा, असा मारतात लोक. तर दिस इज व्हेरी रॉंग. वाय रॉंग? बिकॉज इफ वी बीट इट, आपण त्याला बीट केलं आणि जेव्हा उचलतो तेव्हा काय होतं, साईड म्हणजे त्यातली आग बाहेर पडते अशी आणि इकडे तिकडे पसरू शकते. त्यामुळे बीटरचा यूज करताना काय केला जातो, असं पकडायचं जागेवर मारायचं, त्याला लेवर उचलायचं नाही किंवा हळूवर उचलायचं खाली जोरात मारायचं. हे असं मारलं जातं जेणेकरून आग पसरणार नाही. ओके, याचा सुद्धा IS कोड आहे बाळा, याचा सुद्धा काय आहे, IS कोड आहे. याचा IS कोड लिहायचा 8096. फायर बिटर. बघा बाळांनो, आपण 3 ऍप्लिकेशन, 3 छोटे छोटे उपकरणं बघितली. पहिल्या उपकरणाचं नाव काय होतं, फायर बकेट. फायर बकेट, व्हेरी गुड. सेकंड काय होता, फायर ब्लँकेट. फायर ब्लँकेट. तिसरा होता फायर बीटर. फायर बीटर. बघा, बी 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 सगळे बी वाले. ओके, नंतरचा आहे तो स्ट्रम्प पंप. स्ट्रम्प पंप. त्याच्यानंतरचा आहे तो स्ट्रम्प पंप. ओके, आता बाळांनो हा वापरला जात नाही. ओके, स्ट्रप पंप, सॉरी स्ट्रप, STRUP, स्ट्रप पंप. तर हा आता यूज केला जात नाही. जुन्या काळात हा यूज केला जायचा. ओके, जुन्या काळात यूज केला जायचा म्हणजे कसा होता हा, तर जिथे इलेक्ट्रिसिटी नाहीये किंवा जिथं आपल्याला फायर टेंडर घेऊन जाऊ शकत नाही आपण, म्हणजे आग लागली समजा, उदाहरणार्थ आग लागली, छोटीशी आग आहे, म्हणजे एका छोट्याशा भागाला आग लागली, ठीक आहे, आणि मला ती विझवायची. तर ती विझवताना कशी विझवायची, तर आपल्याला काय लागतं, एक पाईप लागते ज्याला पुढे नोझल असतो, दिसतंय सगळ्यांना. ओके, ही पाईप आहे, यातनं पाणी पडणार आहे, बरोबर. पण आपल्याला याच्या मागे फायर टँक नाहीये किंवा आता आपल्याला लाईटच नाहीये, मग ह्यातनं पाणी उडणार कसं. मग काय केलं जातं, एक स्ट्रप पंप असतो आणि इनलेट असते.
ही इनलेट एखाद्या भांड्यात टाकायची, एखाद्या भांड्यात टाकली काय ही इनलेट, इनलेट कुठल्या तरी भांड्यात टाकायची. हा आहे तो स्ट्रप पंप आहे. हा स्ट्रप पंप आहे. आता या भांड्यातलं पाणी तिथं उडलं पाहिजे ना बाळा, बरोबर आहे. पाणी उडण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी मोटर लागते, मोटर लागते ना बाळा, पण मोटरच नाही. मग अशा वेळी हा स्ट्रप पंप वापरला जातो. स्ट्रप पंप काय असतं माहित आहे का, तुमच्या गावात तुमच्या गावात जर ह्याची लोक येत असतील, ते डेंग्यूचं किंवा मलेरियाचं डासांचं औषध मारा येतात बघा घरात आपल्या, ओके, ती येताना बघतील, किंवा तुम्ही शेतात काम करताना वापरता बघा जो पंप असतो पाठीवर टाकता तुम्ही, त्याला इलेक्ट्रिसिटी लागती का रे? नाही नाही लागत. त्यात काय करता तुम्ही, एक हँडेल असतो, हँडेल असा हे असं पकडता आणि तो हँडेल असा वर खाली करता, बरोबर आहे का? हा, उडतो तो. सेम तसा हा स्ट्रप पंप असतो. याच्यावर फक्त एक पाय द्यायचा असतो, असा पाय द्यायचा, असा त्याचा नॉब असतो वरती, त्याला असा नुसता प्रेस करायचं पायानं, सोडायचं दाबायचं, सोडायचं, असं असं त्याला प्रेस करायचं. त्यामुळे काय होतं, यातलं पाणी यातनं बाहेर फेकलं जात. कळला का स्ट्रप पंप सगळ्यांना? म्हणजे आपल्या रानात आता ह्याला माहित आहे बघा, आपला हे काय नाव, स्वप्नील रानात औषध मारतो का? होय हा, पाठीवर पंप घेतो आणि असं मारतो ना पाणी, ते असं मारतो ना हँडेलनं, होय तसा सेम हँडेलच असतो, पण इथं पायात हँडेल असतो. म्हणजे तो पाईप घेणार हातात आणि पायानं जोरात काय करणार, आता खाली मी पाय आलो तरी दिसत नाही तुम्हाला, तो असा तो हे पकडणार आणि पायानं जोरात काय करणार, तो पंप प्रेस करणार, जेणेकरून पाणी पुढे उडतं. बरोबर, या पंपला काय म्हणतात, स्ट्रप पंप. पण आता नाव डेज मध्ये हा वापरत नाही कोण, फार कमी ठिकाणी वापरतात ना. ओके, ह्याचा काय म्हणजे तुम्हाला माहितच पाहिजे असा काय विषय नाही, लक्षात आलं. पण हे तीन महत्वाचे, कुठले कुठले, फायर बकेट, फायर ब्लँकेट, फायर बिटर, नंतर आला कुठला, स्ट्रप पंप, त्याची पण माहिती दिली मी तुम्हाला. ओके, नेक्स्ट. आपल्या सगळ्यांचं लाडकं जे आधीच झालंय आपलं फायर एक्सटिंग्विशर. स्ट्रम पंपला सर आयएस कोड नाही काय? काय 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 स्ट्रम पंपला आयएस कोड नाही, नाही नाही आयएस नाही कोड काय? तो आता सहसा यूज पण होत नाही बाळा. ओके, फक्त माहिती असावी म्हणून मी लिहून दिलाय तो तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशर सगळे तुम्हाला झाल्यात, किती प्रकारचे असतात, कसा यूज होतो, सगळं झालंय का? परत सांगायची काही गरज आहे का? नाही. फायर एक्सटिंग्विशर किती प्रकारचे असतात? 4 प्रकार. वॉटर, फोम, CO2, DCP, वेट केमिकल पावडर, 5 प्रकारचे असतात. आपल्या क्लासरूम मध्ये आहेत, फोटो पाठवलेले आहेत ग्रुपवर, ठीक आहे. मग हा झाला फायर एक्सटिंग्विशर. आणि एक मेथड मात्र कुठल्याही पुस्तकात नाही, बट इट इज ए इंटरनॅशनल लेवल मेथड. आपल्या देशात वापरत नाहीत जास्त, पण बाहेरच्या देशात ही मेथड खूप वापरतात. कारण काही फायरच्या फॉरेस्ट मध्ये लागतात, आग जिथं जंगल जास्त आहे. आता तुम्ही बघितलं असेल, ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये आग लागली, मध्ये झालं ना, खूप मोठी आग लागली बाळांनो, बरोबर. मग अशी आग विझवण्यासाठी फायर टेंडरचा उपयोग होत नाही, कारण की जंगलाच्या आत आग असते, रस्ता चालत जायला रस्ता नसतो, बरोबर आहे का? मग तो फायर टेंडर घेऊन केव्हा जाणार आपण, बरोबर. फायरची गाडी घेऊन एवढ्या आत जाऊ शकत नाही ना आपण. विचार करा, हे जंगल आहे, असं एवढ्या एरियात सगळ्या जंगल आहे बघा सगळ्यांनी, आणि आग इथं लागल्या, ही साईडला सगळी झाडी आहे, आपण कसं जाणार ना तिथपर्यंत? मग यावेळी एक मेथड वापरली जाते, त्याला म्हणतात काउंटर फायर. हे इक्विपमेंट नाही, हे इक्विपमेंट नाही, ही दिस इज अ मेथड. ही एक मेथड आहे फॉरेस्टची आग विझवण्यासाठी. फॉरेस्टची आग विझवण्यासाठी ही एक मेथड वापरली जाते, त्याला म्हणतात काउंटर फायर. आपला पॉइंट इथंच संपला बाळांनो, ही एक्स्ट्रा माहिती देतोय मी. कधी तुम्ही इंटरव्ह्यूला गेला आणि तुम्ही जर हे सांगितलं, सर काउंटर फायरनं पण आपण आग विझवू शकतो,
तो माणूस खूप इम्प्रेस होऊन जाईल तुमच्यावर, खूपच इम्प्रेस होऊन जाईल. त्याला वाटेल की नाही, विद्यार्थ्यांनी खरंच खरा अभ्यास चांगला केलाय. तर काउंटर फायर काय असतं हे तुम्हाला आधी डिस्कस करतो मी. व्हॉट इज मीन बाय काउंटर फायर? काउंटर फायर म्हणजे आपण स्वतः आग लावतो. एक आग विझवण्यासाठी आपण दुसरी आग लावतो. कसं ते दाखवतो. बाळ इथं आग लागली, ही आता पसरणार आहे, ही आता काय होणार आहे, पसरणार आहे. बरोबर. तर काय केलं जातं, तर याच्या एका ठराविक रेडियस मध्ये यायचं. म्हणजे आता वाऱ्याची दिशा बघायची आधी कुठं आहे. वी हॅव टू फर्स्ट फाइंड द डायरेक्शन ऑफ विंड. कुठं वारं वाहतंय, म्हणजे आग तिकडं पसरणार ना जोरात. बरोबर आहे का नाही किशोर, समजते का? होय आता समजतंय. आता काय करायचं, समजा हा एरिया एवढा, मला हे सगळं जंगल वाचवायचं आहे, बाहेरचं इथनं बाहेरचं सगळं जंगल वाचवायचं आहे मला. मग काय करायचं, विथ प्रॉपर प्रिकॉशन अँड विथ प्रॉपर असेंब्लन्स, म्हणजे सगळ्या वस्तू घ्यायच्या, आग विझवायच्या सगळ्या वस्तू घ्यायच्या, फायर टेंडर घ्यायचा, एक्सटिंग्विशर घ्यायचे, प्रॉपर सगळं सगळं घेऊन उभा राहायचं आणि इथं आग लावायची. बाळांनो, ह्या सर्कलला आग लावायची. तुमची आग इथं आहे तेव्हाच इथं आग लावायची आणि आग लावून काय करायचं, ही आग लागल्यानंतर ही परत विझवायची. आता काय झालं, ही सगळी आग लागून इथलं सगळं जळून गेलं, एवढा भाग जळून गेला. बाळ मी काय केलं, आग लागली इथं, मी काय केलं, एका ठराविक डिस्टन्सवर, जास्त लांब नाही जास्त जवळ नाही, ठराविक डिस्टन्सवर स्वतः आर्टिफिशियली आग लावली. वी आर्टिफिशियली इग्निटेड और आर्टिफिशियली प्रोड्यूस ए फायर अँड विदिन ए पर्टिक्युलर टाइम वी एक्सटिंग्विश इट. म्हणजे मी काय केलं, पुन्हा त्याला विझवून टाकली, त्या आगीला विझवून टाकली. आता तुमची ही आग आली पेटत 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 इथपर्यंत आली. जी फायरची आग होती, वनवा होता तो पेटत पेटत इथपर्यंत आला. आता सांगा तो इथनं पुढे जाईल का? कारण की जे जाळण्यासाठी मटेरियल पाहिजे ते ऑलरेडीच आपण जाळून ठेवलं ना, म्हणजे ही आग पुढे जाईल का रे बाळा? किशोर, कळतंय का? अतुल, या मेथडला म्हणतात स्टार्वेशन. स्टार्वेशनच होणार ना बाळा, त्याचा खाणच संपवलं ना आपण. त्याला काय पाहिजे, या आगीला पुढे जाण्यासाठी पाला पाचोळा लाकडं, तिथं काय ना काय पाला पाचोळा पाहिजे ना, तोच आपण जाळून टाकला. आता ती आग पुढे जाईल का रे? नाही. म्हणजे हे पुढचा भाग वाचला का नाही? होय. याला म्हणतात काउंटर फायर. याला काय म्हणतात, काउंटर फायर. and this method is generally used in international countries. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये ह्या वापरल्या जातात, आपल्या इथं सहसा नाही वापरत, कारण आपल्या इथं एवढं, आता जिम कॉर्बेट आहे, भरपूर आपल्या इथं सुद्धा मोठे मोठे हे आहेत, फॉरेस्ट आहेत, तिथं जर आग लागली तर आपण ही मेथड वापरू शकतो. आता आपलं एवढं बजेट पण नाही की आपण हेलिकॉप्टरनं, ऑस्ट्रेलियामध्ये हेलिकॉप्टरनं पाणी मारतात माहिती आहे ना, जर जंगलात आग लागली तर. जसा आपला फायर टेंडर असतो तसा त्यांचं फायर हेलिकॉप्टर आहे. आपलं अजून बजेट एवढं झालेलं नाही. बरोबर आहे. तर आपण ही काउंटर फायर मेथड वापरली तर अतिशय चांगली मेथड आहे बाळा. मेथड लक्षात आली का, काउंटर फायर काय असते? होय. सगळ्यांना पॉइंट क्लिअर झाले? आजचा पॉइंट काय होता, फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट. सुरुवातीच्या आगीसाठी लागणारे फायर फायटिंग इक्विपमेंट किती असतात? 1 2 3 4 5. 3 4 5. त्यातले पण महत्वाचे पहिले 3च, कारण की एक्सटिंग्विशर पाठ झालाय आपल्या, वर्षभर तोच बघतोय आपण. होय, कॉमन. पहिले 3 फायर बकेट, त्याची डायग्राम काढायची, डायग्राम मी आता काढून दिली होती तुम्हाला. नंतर फायर ब्लँकेट, फायर ब्लँकेट बनलेलं असतं ग्लास फायबरनी. ओके, जनरली त्यात कुठली मेथड आहे, स्मूदरिंग. इथं बघा, काउंटर फायरला स्टार्वेशन मेथड, इथं स्मूदरिंग,
एक्सटिंग्विशर कूलिंग अँड स्मुदरिंग, बकेट स्मुदरिंग अँड कूलिंग, पाणी टाकलं तर कूलिंग, वाळू टाकली तर स्मुदरिंग. लक्षात आलं का? प्रत्येकाची मेथड वेगळी. आणि हा फायर बिटर, आपटून करायचं त्याला, आगीला बडवायचं आणि भिजवून टाकायचं. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज फायर बिटर. त्याची डायग्राम तुम्हाला काढून दाखवली. समजलं सगळ्यांना? पॉइंट सोपा होता. अतुल समजलं का बाळा? अतुल वाघमारे. अतुल अनम्यूट काय बोलतोय? अनम्यूट कर, अनम्यूट. YouTube. ओके, व्हेरी गुड. आता मी हे युट्यूबला टाकतोय, आपले बाकीचे मित्र बघतील. तुम्ही मला ह्याच्या नोट्स लिहून पाठवा. चला किशोर, होय. त्याच्या नोट्स लिहून पाठव, होय. विथ डायग्राम. होय. हा, म्हणजे हे बाकीचे लिहितील. उद्याच्या लेक्चरला अजून दुसरा एक असाच महत्वाचा पॉइंट घेणार आहे मी. चालतंय? हा. होय. ओके, बाय. गणपती विसर्जनाची सर्वांना शुभेच्छा. पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावेत ही प्रार्थना.